आणि बघायला किती छान नाही काही येते कलर वगैरे. ह्याच्यामध्ये आपण गुळे वापरू शकता. आणि हे कलर वगैरे नसं टाकते नाही कारण ते पिवळ्या कलरचं असते अगोदरच. गुळाला लाल होते. हां हां. साखरेने नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आता कंटिन्यू व्हिडिओ पडत आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे नाही का आम्ही रेसिपी दाखवत आहे करून. तर आज नाही का आई रेसिपी बनवत आहे. तर आज कशावर आहे रेसिपी, तर नाही का आई आज नाही का कवळ्याची तुम्हाला बोंडं करून दाखवणार आहेत. तर बरेच दिवस झाले, म्हणजे पावसाळ्याचं सीझन आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर गरमागरम काहीतरी खावं वाटते. तर आज नाही काही काय बनवणार आहात तुम्ही? कवळ्याची बोंड. कवळ्याचे बोंड. तर साहित्य काय काय घेतलेलं आहे तुम्ही आम्ही सांगते तुम्हाला. तर कसे बनवायचे काय, तर आईने नाही का आईला खूप मस्त बनवता येतात. त्यामुळे नाही का म्हटलं आईकडून मी शिकणार आहे आज. तर त्यामुळे म्हटलं तुम्ही पण शिकून घ्या आणि मी पण शिकून घेते. नमस्कार. तर नाही का आज खास रेसिपी आहे, स्वीटमधून रेसिपी आहे नाही. हो. तर नाही का बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे. कवळं चिरून घेतलं, गव्हाचं पीठ घेतलं, साखर आणि विलायची. ह्याच्यात गव्हाचं पीठच टाकतात आहे नाही. हो. आणि आपण जर रवा टाकला तर रवाय जमते, रवाही चालते. पण कोणी गुळ वापरत जास्त. हां. आपण साखर टाकलं. हां, साखरेनं ते पिवळसर दिसतात आणि दिसायला खूप छान दिसतात. हो. आणि याची साली वगैरे बघा अशी काढून घेतलेली आहे पूर्ण. हो. साली काढावंच लागते आहे नाही. हो, कडक राहते. हां, त्यामुळंच. ते उकडून घेऊ आपण. उकडून घेऊ नाही, वाफवून नाही. तर आता नाही का बघा इकडं पातेलं ठेवलेलं आहे इडलीचं. हो. तर याला फक्त वाफलूनच घ्यायचं, याच्यामध्ये पाणी नाही जाऊ द्यायचं. नाही. कारण पाणी गेल्यानंतर नाही का ते तळल्यानंतर ते वेगळंच लागतात ना, ते नरम. असं होते ना. हो. तर याच्यामधले पाणी काढावं लागतं नाही. हो. तर बघा याची भजी दाखवणार आहे करून. भज्यासारखेच असतात नाही ते. त्याच्यासारखे हां. गोड राहतात. गोड राहतात आणि खायला खूप टेस्ट लागतात. हो. जे शिऱ्या टाईपच लागतात ते, हो. पायनॅपल शिऱ्यासारखं. हो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि अशा प्रकारे आता याच्यामध्ये पातेल्यामध्ये एक वाफ येईपर्यंत, म्हणजे शिजेपर्यंत त्याला ठेवून द्यायचं. तर आता नाही का आपण नाही का याला काय करायचं आहे आता, त्याचा पाक करून घ्यायचा. म्हणजे आता हे पूर्ण याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे ना. हो. आणि हे नाही का आता तुपामध्ये कलसायचं, म्हणजे याच्यासारखंच करायचं नाही ते पुरणासारखं. पुरण करतो तशाच टाईप आपल्याला करायचं आहे हे. तर तूप टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आता नाही का हे टाकून द्यायचं. बघा किती छान झालेलं आहे. पूर्ण शिजवून घेतलं आम्ही त्याला अगोदर. आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखरेनं त्याला काय सुटते, पाणी सुटते ना. ते अर्धा किलो आम्ही हे घेतलं होतं कवळं काशीफळ. आणि काशीफळ कसं घ्यायचं आहे, पिवळसरच घ्यायचं ना, कच्चं नाही घ्यायचं. हां, हो, पिकलेलंच घ्यायचं. आणि बघायला किती छान नाही काही येते कलर वगैरे. ह्याच्यामध्ये आपण गुळे वापरू शकता. आणि हे कलर वगैरे नसं टाकते नाही. कारण ते पिवळ्या कलरचं असते अगोदरच. गुळाला लाल होते. हां हां. साखरेने पिवळं होते. तरी असं होऊ द्यायचं. पाकावर येतं त्याला आणि पातळ होतं ते. आणि नंतर त्याच्यात कणिक मिक्स करायचे नंतर. गव्हाचं पीठ. हो, गव्हाचं पीठ. तर याला तुपामध्ये कळसून घ्यायचं पूर्ण. खायला पण खूप स्वादिष्ट लागतात. त्याला बोंडच म्हणतात आहे नाही. हां, कवळ्याचे बोंड. तर हे गोळच करतात. त्याचे काय काय बनवतात आहे मग? कवळ्याची बोंड होते, धपाटे होतात, हो, कवळ्याचे धपाटे छान होतात. भाजी होते, आणि याच्या पुऱ्या पण बनवू शकतो ना आपण. पुऱ्या होते. आणि तुम्हाला जर पुऱ्या बनवायच्या असल्या तर याच्यामध्ये नाही का जास्त कणिक मिक्स करायची आणि पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या. ते याच्यात नाही फराळाले याच्यात साखर टाकायची, दूध टाकायचं, तूप टाकायचं. त्याला गुळशेला बनतात. गुलशेला. गुळशेला. हो. आता हे जराशी कणिक टाकायचं. टाकायला घ्यायचं. हो, ते बघा पाकावर झालेलं आहे पूर्ण. हे तर शिऱ्यासारखंच झालं पूर्ण हे नाही. आणि याच्यामध्ये कणिक टाकून घ्यायचे. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. बघा किती छान झालेलं आहे.
आणि याचं पूर्ण असं गोळा बनेल असे प्रकारे घ्यायचं हे करून. आणि याच्यानंतर आपल्याला हे करायचं, काय म्हणतात त्याला, तळून कवळ्याचे बोंड. हो. तर त्याला पूर्ण एकसारखं होऊ द्यायचं. आणि याच्यामध्ये आता विलायची टाकायची आणि नंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे. आता ड्रायफ्रूट्स घेतले याच्यात टाकून, विलायची टाकलेले. विलायची टाकावंच लागते जेणेकरून त्याला चव येते. हो. तर हे झालेलं आहे पूर्ण तयार. तर याला असं काढून घ्यायचं पूर्ण. तर तुम्ही याला वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. कवळ्यापासून, काशीफळापासून काय काय बनतं, काय काय नाही तर भरपूर बनतं काशीफळा. तर इकडं नाही का आता पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पूर्ण मिक्स केलं नाही, कणिक वगैरे सर्वच. तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व टाकलेलं आहे. तर आता हे तळायचंच आहे. तर पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. कढई गरम झाली ना. हो. कढई गरम करून घेतली आणि त्याला नाही का थोडंसं गरम होऊ द्यायचं, नंतर तळायचे. तर काही जण असे हे पण बनवतात नाही त्याचं, बघा की छान दिसत आहे. असे गोळ करून. तर तेल पण पूर्ण तापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे सोडायचे, म्हणजे बारीक बारीक करून तयार, म्हणजे भज्यासारखीच करायचे आहे नाही. तर बघा खायला पण खूप स्वादिष्ट लागतात. आणि याला फक्त तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यावं लागते म्हणून. हो हो. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि तेव्हाच ते छान बनतात खायला पण. तर बघा खायला कसे तयार होत आहेत, लालसर लालसर होऊ द्यायचे थोडेफार. तर हे म्हणजे लगेच लाल होतात. तर त्याला नाही का असं मध्यम गॅसमध्ये होऊ द्यायचं आणि काढायचं नंतर. तुम्ही खूप वेळा बनवले काही? एकदा तपोनला बनवले होते ना? हो. तर आईनं तपोनला बनवले होते एक वेळ, तर ते थोडं पातळ झालं आहे नाही. तर नाही का आता व्यवस्थित आलेत ते. कसं काय फुटायला ते? तेल पाणी लागलं असेल त्याला. दिसायला खूप छान लागतात. ते दिसायला कसे वेगळेच दिसतात पण खायला खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि असे पूर्ण काढून घ्यायचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.